विनायक चतुर्थी विशेष आलू कुर्मा करण्यासाठी लागणारे साहित्य 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग, 1 मोठा चमचा बेसन, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, अर्धा कप दही, पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 उकडून सोलून चिरलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर। गरम तेलात जिरं, खडा मसाला आणि हिंग घालत यात बेसन, धणेपूड, गरम मसाला आणि तिखट घालत परतून घेत यात दही घालायचं। आता पाणी, चवीप्रमाणे मीठ, साखर, हिरव्या मिरच्या आणि उकडलेले बटाटे घालायचे आणि हे मिश्रण 10 मिनिटं एकत्र शिजवायचं व आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाला आपला विनायक चतुर्थी विशेष आलू कुर्मा तयार। आता बनवतोय आलू कुर्मा आणि हा आलू कुर्मासाठी आपण टोमॅटोचा पण वापर नाही करत आहोत, फटाफट बनवून तयार होते। तर सगळ्यात आधी तेल गरम केलेलं आहे, यामध्ये जाईल जिरं मस्त फुललं पाहिजे। त्यामध्ये खडा मसाला घालूया, दालचिनीचा तुकडा, काळी मिरी आणि लवंगा, त्याचसोबत 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग। आता आपण आहे ना या आलू कुर्मा बनवताना दह्याचा वापर करतो। सो दही ना बऱ्याचदा फाटतं, म्हणजे आपण जेव्हा फोडणीत घालतो ते टाळण्यासाठी काय करायचं, इथे मी घालते 1 चमचाभर बेसन, हे मिक्स करूया। आणि आता यामध्ये आपण घालतोय मसाले, धनेपूड 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि आपली बॅडगी मिरची जास्त टाकते मी थोडी। हे फक्त मिनिटभर आपण सगळं आहे ना परतून घेऊयात। आता हे सगळं मस्त एकजीव झालं, परतून झालं की आता यामध्ये मी घालते अर्धा कप दही आपण पटकन मिक्स करून घेणार, गुठळ्या नाही राहिला पाहिजे दह्याचं। हे या प्रोसेसमुळे काय होतं ना, दही अजिबात फाटत नाही। पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी, चवीपुरतं मीठ, साखर, हिरव्या मिरच्या मिक्स करूया। क्या बात। आणि आता यामध्ये घालतोय उकडलेला बटाटा, कच्चा बटाटा घालून शिजवला तरी चालेल या ग्रेव्हीमध्ये। आता झाकण ठेवून 10 मिनिटं मस्तपैकी हे शिजवून घ्यायचंय। मस्तपैकी 10 मिनिटं मी हे बटाटा शिजवला आहे या ग्रेव्हीमध्ये आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी तर्री आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी पण बघा मस्त असं एकसंध झालंय, दही अजिबात फाटलेलं नाहीये आणि मुख्य म्हणजे अगदी फटाफट बनवून तयार होते। आणि यामध्ये आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। सो आपला असा हा आलू कुर्मा पण बनवून तयार आहे।